आमच्या गावाकडे स्वतःचं घर होतं, पण त्या घरात एका चुकीमुळे जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान आमका तर घर कायमचं सोडूचं लागलं. आम्ही खूप काय प्रयत्न करून बघितलं, पण काय साध्य झाला नाही. आता तर घर पूर्णपणे ओसाड पडलेलं असं ते बघूची सुद्धा आमच्यात हिंमत होत नाही. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशी काही घटना घेऊन येलेलो असय जी ऐकून तुमका सगळ्यांका हादरो बसल्याशिवाय रवायचो नाही. एक छोटीशी चूक जीवनात इतको मोठो फरक पडू शकता ह्या तुमका या गोष्टीसून समजत. पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही माका व्हॉट्सअप नंबरवर नक्की पाठवा. आणि हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर प्रकाराकडे. ही घटना मी लहान असताना आमच्यासोबत घडली होती. मी विघ्नेश, तेव्हा मी 5 काय 6 वर्षांचंच होतोय. आमच्या गावाकडे आमचं घर होतं, ज्या घरात माझ्या आजोबा, आजी, आई, पप्पा आणि मी आम्ही खूप आनंदात राहायचो. सगळं एकदम सुरळीत चालू होतं. पप्पा कामावर जायचे, आजी, आजोबा आणि आई घराकडेच असायची. आजोबा रिटायर झाले होते आणि तेव्हा माझी आई घरातून सिलाईचं काम करायची. माझे आजोबा एकदम शिस्तप्रिय होते. ते आपल्या आरोग्याची काळजी घ्यायचे, जसं की सकाळी लवकर उठणे, गरम पाणी पिणे, बाहेर सकाळचं फिरायला येणे आणि मग दिवसभर काय ना काय छोटी मोठी घरातली कामं करणे. त्यांका वाचूक खूप आवडायचं. एक खोली संपूर्ण पुस्तकांनी भरलेली होती, ज्यामुळे ते दिवसातून 1-2 तास पुस्तकं वाचायचे आणि पेपरातली कोडी सोडवायचे. त्यांका असं डोक्याचं काय काम असत तर खूप आवडायचं. तेव्हा मी लहान होतोय, पण माझ्या आजोबांच्या तालमीत मी वाढलेलो, ज्यामुळे ते माका नेहमी म्हणायचे की आपल्या आतापासूनच आरोग्याची काळजी घेऊ कोई. ते कधी माका सकाळची मॉर्निंग वॉकला घेऊन जायचे. पुस्तकं वाचताना माका समोर बसवायचे. मी तेव्हा लहान होतोय, माका तर आवडायचं नाही, पण आजोबांका माहिती होतं की एका लहानपणापासूनच सवय लावली तर पुढे जाऊन एका नक्कीच फायदा होतलो. ज्यामुळे ते रोज माका सकाळी उठवायचे आणि फिरवायचे आणि त्यात करून कधी ते संध्याकाळचे सुद्धा माका त्यांच्यासोबत फिराक घेऊन जायचे. माका बाहेर फिराक खूप आवडायचा, कारण त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोण माका तसं फिरवायचं नाही. म्हणून मी सकाळ आणि संध्याकाळ रोज आजोबांसोबत फेरफटको मारूक जायचंय. आजोबांचं पूर्ण बालपण त्याच गावात गेलेलं असल्यामुळे गावातले सगळेजण आजोबांका ओळखायचे आणि त्यांका मानायचे सुद्धा, कारण ते तसे चांगले शिकलेले होते. आजोबांकडे बरीचशी लोक सल्लो घेऊक यायची आणि आजोबा देखील त्यांका चांगलं मार्ग दाखवायचे. तर असा काहीसा माझ्या आजोबांचं व्यक्तिमत्व होतं. आणि एक गोष्ट सांगायचीच राहिली, ज्या गोष्टीमुळेच ही सगळी भयंकर घटना आमच्या आयुष्यात घडली. आजोबा नेहमी म्हणायचे की माणूस ह्यो एकदम धीरिष्ठ हो, खयच्या गोष्टी कसं घाबरान राहायचं नसतं. ज्यामुळे ते माका संध्याकाळचे रोज गावच्या स्मशानापासून फिरवून आणायचे, कारण त्यांचं असं म्हणणं होतं की आतापासूनच तू धीरिष्ठ झालं, ह्या कसल्या गोष्टी घाबरलं नाही तर तुका पुढे जाऊन अजिबात काय भीती वाटायची नाही. त्यांका भूता यांवर अजिबात विश्वास नाही होतो. ते चांगले शिकलेले असल्यामुळे त्यांका हे गोष्टी पटायचे नाही, ज्यामुळे ते संध्याकाळचे माका गावच्या स्मशानापासून फिरवून आणायचे, ज्यामुळे माकासुद्धा चांगलं धीर इलो होतो. मी लहानपणापासूनच आजोबांसोबत फिरान चांगलं धीरिष्ठ झालं होतं. ह्या वयातली पोरा काळोखातसुद्धा जाऊ घाबरायची, पण आजोबांनी माका इतकं धीर दिल्याने होतं की मी न घाबरता खायच्या ठिकाणी जायचंय. पण ह्याच एक दिवशी आजोबांच्या अंगलटीला संध्याकाळी आम्ही असेच फेरफटको मारता
गावच्या स्मशानाकडे येऊन पोचलो. तेवढ्यात आजोबांचं लक्ष स्मशानाकत लागा नसलेल्या एका मोठ्या जुनाट आंब्याकडे गेलो. जवळजवळ 150 वर्ष उलटून गेली असतील तेव्हापासून तो आंबो थयासा, पण आता तो पूर्ण जीर्ण झालो होतो. पूर्ण फांदे बिंदे कोसळले होते आणि त्या सगळ्या झाडाचं तोल ह्यो गावच्या स्मशानभूमीवरच होतो. आणि तुमका तर माहिती असत स्मशानभूमीच्या वरती छप्पर केला जाता त्या पत्र्याचा असता, ज्यामुळे जर वारो वगैरे सुटलो तर ह्यो आंबो सरळ स्मशानारच पडतलो आणि मोठा नुकसान होऊ शकता. म्हणून आजोबांनी असं विचार केल्याने की ह्यो आंबो तोडूचो लागतलो, म्हणजे पडाच्या आधी तोडलो तर मग काय प्रश्न नाही. तसा पण तो पूर्ण जीर्ण झालेलो, त्याचं कायच फायदो नाही होतो. त्यांच्या ह्या सगळ्या एकदम सहजच मनात इला होता. आणि त्यानंतर आम्ही आपले थैसून नेहमीसारखे घराकडे येऊन पोचलो. त्याच्या पुढच्या दिवशी आजोबा आपले फिरता फिरता गावच्या सरपंचांकडे गेले आणि त्यांकाही विषय त्यांनी सांगितल्याने की असं आंबो स्मशानभूमिकत लागाना आणि तो जर पडलो तर भारी नुकसान होऊ शकता. आजोबांका मी सांगितल्याप्रमाणे सगळे मानायचे. सरपंच म्हणाले, तुम्ही बोलतास म्हणजे बरोबर असतला, ठीक आहे आपण तो आंबो कापून घेऊया. म्हणून मग त्याच दिवशी दुपारी सरपंचांनी एक माणूस नेमल्याने जो मोठमोठी झाडं कापायचो. त्या माणसाक घेऊन आजोबा आणि काही 2-3 माणसं त्या गावच्या स्मशानाकडे गेली आणि त्यांनी तो आंबो तोडूक सुरुवात केल्याने आजोबा थयच होते. सगळ्यांका वाटलं होतं की तो आंबो एकदम जुनो आणि जीर्ण असा. पण जेव्हा तो कापूची वेळ येली तेव्हा ती माणसं अक्षरशः पूर्ण घामाघूम झाली, इतकं तो टणक होतो. बघता बघता संध्याकाळ होऊन गेली तरी तो आंबो काय कापान होक नाही. शेवटी आजोबा म्हणाले की बाकीचा आंबो आपण उद्या कापूया. असं म्हणून ते मग सगळे कामगार निघान गेले. पुढच्या दिवशी सकाळी 10च्या दरम्यान ते कामगार इले. आजोबासुद्धा जायत होते. त्या दिवशी मी सुद्धा आजोबांसोबत ते स्मशानाकडे गेलोय आणि त्यांनी तो उरलेला आंबो कापूक घेतल्याने 1-2 तासांच्या मेहनतीनंतर अखेरीस तो आंबो कापलो गेलो आणि जमीन दस्त झालो. त्यानंतर आजोबा म्हणाले की ह्याची जेवढी लाकडा पडतात तेवढी काढा आणि हे रचवून ठेवा. त्यानंतर त्या सगळं काम सुरू झालं. लाकडा फळीये त्या आंब्याचे चांगले तयार झाले आणि त्यातली एक फळी आजोबांका चांगली वाटली म्हणून ते फळी घेऊन आपल्या घराकडे इले आणि त्याचा एक छोटा टेबल वगैरे त्यांनी करून घेतल्याने बाकीची जी जुनी लाकडं होती ती स्मशानभूमीसाठीच वापरूया असं काहीसं आजोबांनी ठरवल्याने आणि तसं सरपंचांका सांगितल्याने आणि त्यानंतर आंब्याचे सगळे विषय पार पडलो. सगळं काही करून झाल्यानंतर एकदा सरपंच बघूक त्या स्मशानाकडे इले होते आणि तेव्हा त्यांच्यासोबत आजोबा आणि मी सुद्धा होतोय. लाकडा वगैरे काढून चांगली रचवून ठेवलेली होती. त्या सगळा बघून सरपंच खुश झाले. आजोबांनी स्वतः लक्ष टाकून या सगळं केल्यामुळे सरपंचांचं काम कमी झालं होतं. त्या दिवशी ते दोघोले मस्त गप्पा मारत होते आणि मी आपले हडेतडे बघत होतोय. तेवढ्यात माका त्या लाकडांच्या खालसून कोणतरी डोकावताना दिसाक लागला. जेव्हा मी वाकान खाली बघितलंय तर खाली एक मांजराचा छोटा पिल्लू होता. त्या बघून मी पटकन त्या पिल्लाकडे गेलोय. तुमका तर माहिती असा अशी जंगली भागातली मांजरा शक्यतो माणसाच्या जवळ येत नाही. उलट जर त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर ती पळून जातात. पण ह्यावेळे त्या मांजरान तसा करूक नाही. जसं मी त्या लाकडांच्या जवळ गेलोय तसं त्या खाली लपलेला मांजराचा पिल्लू हळूच पटकन बाहेर इला आणि माझ्या जवळ येऊक लागला. तसं मी त्याका पकडलंय आणि मस्त डोक्यावरसून हात वगैरे फिरवूक लागलंय. आजोबांचं काय लक्ष नाही होतं आणि बघता बघता मी अडे त्याच्यासोबत खेळाक लागलोय आणि त्या मांजरसुद्धा जणू माझ्यासोबत असाच खेळत होता की त्या माका चांगलाच ओळखता. तसा त्यानंतर त्या दोघांचं बोलणं पूर्ण झालं तेव्हा आजोबा माका हाक मारूक लागले. तेव्हा त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं. मी एका मांजराच्या पिल्ल्यासोबत खेळत होतोय. आजोबा म्हणाले, अरे आता मांजूर काय गावला तुका? तसं मी त्यांका बोललोय की ह्या लाकडांच्याच खाली होता पण मस्त माझ्यासोबत खेळता होता. त्या बघून सरपंच पण म्हणाले, अरे वा किती मस्त गोंडस पिल्लू असा. तसे आजोबा म्हणाले, चल आता आपण जाऊया. तसं मी आजोबांका म्हणालोय, आजोबा
हे का पण नेऊया काय, या मस्त आणि माझ्यासोबत खेळतासुद्धा. तर ऐकान आजोबा बोलले, हे नको, त्याची आवसाई काहीतरी असतली, असं पिल्लांका घेऊन जाणं बरोबर नाही. तेवढ्यात सरपंच काका म्हणाले, अहो तेका आवडलं तर घेऊन जावा, तसा पण हा जंगलात कुत्र्या बित्र्यांनी बघितल्याने तर तेका ते मारून टाकतले, त्यापेक्षा तुमच्याकडे राहला तर त्या अजून सुरक्षित राहात. त्यांचं त्या बोलणं ऐकान आजोबांका सुद्धा पटला आणि ते म्हणाले, ठीक आहे चल ते का घे. तसं मी एकदम खुश झालोय आणि त्या मांजराच्या पिल्लाक उचलून आजोबांसोबत चलाक लागलोय आणि आम्ही बघता बघता गावात येऊन पोचलो. त्यानंतर सरपंच त्यांच्या घराकडे निघाले आणि मी आणि आजोबा आमच्या घराकडे येल्यानंतर सगळ्यात आधी मी त्या पिल्लू माझ्या आईक नेऊन दाखवलंय. आईसुद्धा खूप खुश झाली, कारण तिकाव असे प्राणी आवडायचे. ते आत्ता मांजराचा पिल्लू खूपच गोंडस दिसत होता, म्हणजे बघता क्षणी आवडत अशा रूपाचा. मग त्यानंतर मी त्याका रावाक एक जागा केलंय. लहानपणी असे प्रकार तुम्हीसुद्धा केला असालच. बॉक्सात मस्तपैकी त्याका घर तयार करून दिलंय आणि त्याका त्याच्यात बसवलंय. तसा तर काय रावला नाही, पण त्यानंतर मी खूप खुश असायचंय. मी त्या पिल्लाक सकाळी दूध द्यायचंय. संपूर्ण दिवस माझं त्या मांजराच्याच पाठी जायचं आणि घरचेसुद्धा खूप खुश होते, कारण त्याचं बाकी कोणाकच काय त्रास नाही होतं. पण ह्या सगळ्यानंतर अचानकच ह्या आनंदी वातावरण एक वेगळाच रूप धारण करूक लागला आणि ह्या सगळ्याची सुरुवात झाली माझ्या आजोबांपासून. ते एक दिवशी अचानक आजारी पडले. माझे आजोबा सहसा असे आजारी पडणारे नाही होते, कारण ते आरोग्य खूप चांगलं जपायचे, काय बाहेरचं वगैरे खायचे नाही. तरीसुद्धा त्या दिवशी त्यांना काय झालं काय माहिती, एकदम उलटी झाली आणि ते एकदम पूर्ण घायाळच पडले. पण त्यानंतर आजीन त्यांना काय काय चांगली पेज वगैरे करून दिल्यान तेव्हा तेवढ्यापुरतं त्यांना बरा वाटला. पण नंतर जसे जसे दिवस जाऊक लागले तशी त्यांची तब्येत खालवाक लागली. उलटेवर उलटे होऊ लागले, काय पोटात टिकतच नाही होतं, ज्यामुळे घरचे घाबरले. अचानक असं झालं काय. बरं बाकी घरात कोणाक काय तसं त्रास पहिलं नाही होतं, फक्त आजोबाच आजारी झाले होते. पप्पांनी त्यांना लगेच डॉक्टरांकडे नेल्याने डॉक्टरांनी बघून त्यांना औषधं वगैरे दिल्याने ती औषधं लगेचच पप्पांनी चालू देखील केल्याने. पण त्या सगळ्यांचं कायच असर आजोबांवर पडत नाही होतं आणि बघता बघता आजोबांनंतर आजीकसुद्धा तसंच त्रास होऊ लागलं. ती का उलटी होऊ लागले आणि तीसुद्धा तशीच आजोबांसारखी घायाळ पडली. तिकाव डॉक्टरांकडे नेल्याने औषध पाणी सुरू केल्याने पण तिकाव काय फरक पडा नाही. बघता बघता आजोबा आणि आजी दोघवले आजारी पडले आणि घरातलं वातावरण एकदम बदलानच गेलं. आई पप्पा खूपच घाबरलेले. अचानक या दोघांका झाला काय, खाण्यात तर काय बदल नाही ना झालं, पण बाकी सगळ्यांनी तर खाल्याने होतं, मग ह्या दोघांकाच कसं त्रास झालं. पण ही तर सुरुवात होती. त्यानंतर बघता बघता माझ्या आईसोबत सुद्धा तोच प्रकार घडाक लागलो. आई आजारी पडल्यामुळे घरातली साखळीच बिघडली, कारण जेवण वगैरे आईच बघायची आणि आता तीच आजारी पडल्यामुळे कायच होत नाही होतं. आणि बघता बघता हळूहळू माकाव तसं त्रास होऊ लागलं, उलटे होऊ लागले आणि उलट्याचं प्रकार ह्यो काय तो वेगळंच होतं. काळा काळा पाणी सगळा बाहेर पडायचा. सगळे घरातले अचानक आजारी पडाक लागल्यामुळे पप्पा घाबरले. डॉक्टरांका त्यांनी ह्याबाबत विचारल्याने पण डॉक्टरांका काय समजाक नाही. खाण्यात जर काय बदल असतं तर एकाच वेळी सगळ्यांका त्रास झालो असतं, पण पहिले आजोबा, मग आजी, मग काही दिवसांनी आई, मग मी, असा होणं तर शक्य नाही. आणि त्यानंतर पप्पांका तसं त्रास सुरू झालं. त्यांका उलटी होऊ लागली. तेव्हा त्यांका कळालं की नक्कीच काहीतरी गडबड असा आणि हे काळे उलटे बघून त्यांका वेगळी शंका येली. खरा तर आजोबा ह्या काय मानायचे नाही, पण पप्पांका मात्र ह्या सगळ्याची थोडीफार कल्पना होती. त्यांनी उगाच शंका नको म्हणून एका माणसाक गाठल्याने, तो एक तांत्रिक होतो आणि त्या तांत्रिकाक त्यांनी ह्यो सगळं प्रकार सांगितल्याने त्या सगळं ऐकून तांत्रिक घाबरलो, कारण घरातले सगळे असे आजारी पडणं ही काय साधी गोष्ट नाही होती. पण त्या काही दरम्यानच एक असं भयंकर प्रकार आमच्या घरात घडाक लागलं ज्याच्यावर आमचं लक्षच गेलो नाही. आम्ही स्मशानाकडसून
लहान मांजराचं पिल्लू घेऊन इलं होतं. त्या ह्या महिन्याभरात इतका मोठा झालेला की जणू वर्षभर तेका उलटला असत. वर्षभरात मांजूर जेवढा मोठा होता तेवढा त्या महिन्याभरात झाला होता. पण ह्या सगळ्या प्रकारामुळे कोणचं त्या पिल्लाकडे लक्षच गेलो नाही ना. तेका धडकून काय खाऊक देत होता तरी देखील ता असा वाढलेला. पण तोपर्यंत ही सगळी परिस्थिती मात्र आमच्या हाताबाहेर गेली होती. त्या तांत्रिकान ताबडतोब त्याच्याकडचं एक धागो माझ्या पप्पांका दिल्यान आणि तो म्हणालो की हो मंत्रित केलेलो धागो असा तो ताबडतोब तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांच्या हातात बांधा आणि त्यानंतर मग पुढे काय तर आपण करूया. तसे पप्पा तो धागो घेऊन घराकडे इले आणि जसे ते घरात पाऊल ठेवतात तेवढ्यात त्यांका आजोबांचं मोठमोठ्यान श्वासोश्वास घेताना आवाज येऊक लागलो. पप्पा लगेच त्यांच्या खोलीत गेले तर आजोबा आपल्या खाटीवर उठान बसले होते. त्यांका श्वास घेऊक त्रास होत होतो पण त्यांचं लक्ष खिडकीकडे होतं. ते थंय बघून कशाक तरी जबरदस्त घाबरले होते. तुमका मी सांगितलेलं आहे की आजोबा लहानपणापासून धीरिष्ट, त्या छोट्या मोठ्या गोष्टी घाबरणारे नाही होते. पण त्यावेळी माझ्या पप्पांनी त्यांच्या चेहऱ्यावरची ती भीती बघितल्याने आणि ते तर पूर्ण हादरानच गेले. आणि त्यानंतर आजोबा जा काय बोलले ता ऐकताच माझ्या पप्पांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ही आता कोणाकच नाही सोडूची, सगळ्यांका गिळून टाकतली. आपली एक चुकी झाली आणि तिने आपल्या संपूर्ण घरावर कब्ज केल्यान. एवढा बोलताच माझ्या आजोबांच्या छातीत कळिली आणि त्यांनी माझ्या पप्पांच्या नजरेसमोरच आपलं शेवटचं श्वास सोडल्याने आजोबांचं तेव्हा मृत्यू झालं. पप्पांका त्या दिवशी जबरदस्त धक्को बसलं. इतक्या कमी वेळेत ते आपल्याक सोडून जातील असं त्यांनी स्वप्नात देखील विचार करूक नाही होतं. इतके ते चांगले तंदुरुस्त होते आणि एकदम खंबीर, म्हणजे असं वाटतच नाही होतं की त्यांच्यासोबत असा काय अचानक होत. पण ता सगळा घडल्यानंतर माझे पप्पा पूर्णच खचान गेलेले. त्यांका कळान चुकलं होतं की काहीतरी आपल्या घरात इला जा येऊक नको होतं. मग त्यांनी लगेचच बाकी सगळ्यांच्या हातात तो तांत्रिकान दिलेलं काळं धागो बांधल्यान आणि नंतर आजोबांचे अंतिम विधी पूर्ण झाले. सगळा काही पप्पांनी एकदम विधीनुसार पार पाडल्याने तेव्हा घरातलं वातावरण पूर्ण बदलानच गेला होता. दुःख सगळीकडे पसरलेलं. 10-11 दिवस उलटून गेलो आणि सगळे विधी पूर्ण झाले. पण त्या दरम्यान कोणाक काय अजून त्रास झालो नाही होतो. पण पप्पांका कळालं होतं की नक्कीच काहीतरी असा ज्याच्यावर लगेच उपाय नाही केलं तर पुढे अजून काहीतरी भयंकर घडाक शकतं. म्हणून ते लगेचच परत त्या तांत्रिकाकडे गेले आणि ते काय सगळं प्रकार त्यांनी सांगितल्याने त्यानंतर तांत्रिक म्हणालो की माका आता स्वतः जेवचं लागतलं. तसं तो तांत्रिक आमच्या घराकडे इलो. घराकडे येताच तेका थंय असा काहीसा दिसला. ता बघून त्याच्या आतमध्ये पाऊल ठेवची हिंमतच झाली नाही. शक्यतो खयचो तांत्रिक असा करत नाही, पण तेका थंय काय असा कळाला, काय असं त्यांनी बघितल्यान तर त्याचा तेका माहिती. तो घरात येऊकच तयार नाही. बाहेरल्या बाहेरच पप्पांका तो म्हणालो की तुमच्या घरात असा काहीतरी हा जे का मी बाहेर काढूक शकत नाही, तुमका कोणतरी दुसरं शोधूचं लागतलं. एवढा बोलान तो थंयसून निघान गेलो. पण त्याचं त्या बोलणं ऐकन अडे पप्पांका मात्र पूर्ण घाम फुटलं. ते घामान भिजले. असं काय घडलं ज्यामुळे इतकं भयंकर प्रकार आपल्या घरात इलो त्यात त्यांका कळत नाही होतं. बरं ते जास्त घरात नसायचे, कामानिमित्त ते बाहेरच होते, त्यामुळे त्यांका कळतच नाही होतं की काय असं घडलं. पण काहीतरी आता याच्यावर उपाय काढूचंच होतं. म्हणून मग त्याने अजून खयचं चांगलं तांत्रिक वगैरे गावता काय याचं शोध घेऊक सुरुवात केल्याने छोटे मोठे तांत्रिक ह्या काय करणारे नाही होते ह्या त्यांका कळान चुकलं. म्हणून ते अशा माणसाच्या शोधात होते जो चांगलं अनुभवी आणि या सगळ्यासून गेलेलो असत. बघता बघता एखाद्या महिन्यातच असं एक तांत्रिक गावलं आणि ते लगेचच त्या माणसाच्या भेटीक गेले. तोपर्यंत तो काळं धागो सगळ्यांच्या हातात होतं. कदाचित त्याच कारणामुळे सगळेजण थोडेफार वाचले होते. जास्त कोणाक त्रास होत नाही होतं.
पण हे उलटे मात्र तसे चालूच होते आणि आजार पण घरातला काही गेला नाही होता. आणि ह्यो सगळं भयंकर प्रकार गावात पसराक काही वेळ लागाक नाही. काहीतरी यांच्या कुटुंबासोबत घडलं आणि तो इतक्या भयंकर की तांत्रिक योग घाबरतात, ज्यामुळे गावकरी खयच्या आमच्या घरातच योग बघत नाही होते. माझ्या आजोबांका सगळे मानायचे, पण तरी देखील ह्या भीतीपायी कोणच आमच्या मदतीक योग तयार नाही होता. माझे पप्पा एकटे पडले होते, पण त्यांनी हार मानूक नाही. त्यांनी अशा माणसाक शोधून काढल्याने जो त्यांका ह्या मोठ्या संकटासून बाहेर काढीत. ते त्या माणसाक जाऊन भेटले आणि त्यांनी ह्यो सगळं प्रकार त्यांच्या कानावर घातल्याने तसे ते म्हणाले की माका एकदा तुमच्या घराकडे येवचं लागतलं आणि ह्यो नेमको काय प्रकार तो म्हाका शोधूचो लागतलो. त्याप्रमाणे एक दिवशी तो तांत्रिक आमच्या घराकडे येलो. ह्या वेळेक त्या तांत्रिकाक कळालेला की काहीतरी आतमध्ये असा, पण तो तांत्रिकसुद्धा तसं चांगलं अनुभवी होतो. त्यांनी घरात पाऊल ठेवच्याच आधी त्याच्याकडे पवित्र जल होता, त्या उंबऱ्यावर शिंपडल्यान आणि त्यांनी आतमध्ये प्रवेश केल्यान ता करताच घरातलं वातावरण थोडा बदलानच गेला. एकदम घुसमट होक लागली होती. आमका कळानाय की हो दबाव हा केचो, पण तो तांत्रिक संपूर्ण घरात बघूक लागलो. त्यांनी सगळ्या खोल्यांमध्ये जाऊन बघितल्यान ते काय सगळं काय प्रकार ता कळालेला, पण तो खया तो कसो बाहेर पडतलो आणि कशा मार्फत तो या घरात इलो ह्या तेंका कळत नाही होता. घर संपूर्ण फिरल्यानंतर तो तांत्रिक थंयसून निघान गेलो आणि माझ्या पप्पांका म्हणालो की तुम्ही एकदा माझ्या भेटीक येवा, तुमका काहीतरी महत्त्वाचं सांगायचं असा. त्यानंतर पप्पा मग त्यांच्याकडे गेले. तेव्हा तो तांत्रिक म्हणालो की तुमच्या घरात स्मशानासून काहीतरी इलेला असा आणि त्या जाकाया त्या खूप जालीम आणि ताकदवर आणि त्या सहजासहजी जावचा नाही. त्यासाठी आपल्याक शोधून काढूचं लागतला की त्या इला खैसून, तरच आपण ह्याच्यावर काहीतरी उपाय करू शकतो. पप्पाने जेव्हा ह्या सगळं ऐकल्याने तेव्हा ते घाबरले आणि लगेच घराकडे येऊन त्यांनी आई आणि आजीक विचारल्याने की स्मशानासून कोणी काय आणल्या ना काय. त्या ऐकून घरचे एकदम शांत झाले. कोणच काय बोलाक बघत नाही होता. पप्पा खूप चिडले होते, कारण ह्यो प्रकारच तसं भयंकर होतं. तेवढ्यात आजी म्हणाली, एकदा विघ्नेश आणि हे स्मशानाकडेच फिराक गेले होते आणि थंयचं आंबो काहीतरी त्यांनी कापल्याने आणि त्या आंब्याचीच फळी त्यांनी एका छोट्या टेबलासाठी वापरल्याने होते. आणि विघ्नेशने येताना एक मांजराचं पिल्लूसुद्धा थैसूनच आणलं नव्हतं. ह्या जेव्हा पप्पाने ऐकल्याने तेव्हा ते खूपच भडाकले. माका ओरडाक लागले, हे विघ्नेश तुका समजत नाही, खैसून कसले गोष्टी घेऊन येतं. मी तेव्हा अक्षरशः रडाकत लागलोय. तसं आईन माका जवळ घेतल्यान आणि पप्पांका म्हणाली, अहो तू लहान ते का काय कळतं, पण आता करूचं काय, काय झाला. पप्पांका कायच सुधरत नाही होता. मग ते लगेचच परत त्या तांत्रिकाकडे गेले आणि तेका हे सगळं प्रकार त्यांनी सांगितल्याने त्या ऐकून तातडीन तांत्रिक परत घराकडे येलो आणि सगळ्यात आधी त्यांनी त्या टेबल बघितल्यान. टेबलाकडे बघितल्यानंतर तो म्हणालो की हा जाकाया त्या टेबलासून इलेला नाही. मग तो तांत्रिक आणि पप्पा त्या मांजराचं पिल्लू शोधूक लागले. घरात तर 2-3 दिवस दिसलाच नाही होता. खय गेला होता काय माहिती. संपूर्ण घर पालता घातलं, पण त्या पिल्लू आमका काय गावत नाही होतं. शेवटी आमच्या घराच्या वरती पोटमाळ्यावर सगळे अडगळीचं सामान टाकलेलं होतं. जेव्हा पप्पा वर चढले तेव्हा थैसून त्यांका दुर्गंध येताना दिसलो. जसे ते सगळे सामान बाजूक करून बघतात तेव्हा त्यांका त्या मांजराचं पिल्लू ते मृत अवस्थेत सापडलं. त्या बघून ते लगेच तांत्रिकांका म्हणाले, हो ह्या पिल्लू तर मेला. तसा तांत्रिकांनी तेका बघितल्याने आणि तेका बघून ते म्हणाले की ह्या मांजराचं सुद्धा काही एक दोष नाही. उलट ह्या सगळ्या काळ्या शक्तीचा प्रभाव ह्या मांजरावर पडलो आणि त्यांनी पहिलं ह्याचं जीव घेतल्यान तुमच्या सगळ्यांच्या जीवाक आता धोको असा. तो तांत्रिकसुद्धा पूर्ण चक्रावून गेलो होतो. ह्यो असो काय प्रकार जो स्मशानासून घरात इलो. मांजराच्या पिल्लासुद्धा तसं काय नाही होतं. मग या घरात इला खैसून आणि काय ह्यो प्रकार. मग त्यानंतर त्या तांत्रिकान ताबडतोब घरात एक यज्ञ केल्यान तेका माहिती होता
की या सगळ्याचा परिणाम वाईट देखील होऊ शकता, कोणाच्या तरी जीवावर सुद्धा ह्या बेताक शकता. पण अजून कायच पर्याय उरलो नाही होतं. त्यांनी तो यज्ञ घातल्यान आणि त्या यज्ञाच्या सुरुवातीकच तेका असं काही दृश्य दिसलं. तर हा दृश्य बघून तो ओरडलो, ती बघा, हय तीच हाती, हीच तुमच्या घरात शिरली. असं म्हणत तो समोरच्या झाडाच्या वरती बघूक लागलो. जोपर्यंत सगळे थंय बघतात तोपर्यंत थंयची काळी सावली अचानक दिसेनाशी झाली. पण त्या तांत्रिकाक मात्र कळाला होता की हय नक्कीच काहीतरी असा जा या सगळ्यांच्या जीवावर बेतणारा. त्यानंतर तो यज्ञ पुढे सुरू झालो आणि त्या यज्ञाच्या दरम्यान तांत्रिकाक असे काही गोष्टी समजले. ते गोष्टी ऐकून तुमच्या अंगार काटो येत. त्या तांत्रिकान माझ्या पप्पांका सांगितल्यान की तुमच्याकडे आता एकच पर्याय असा, तुमका ह्या घर कायमचं सोडूचं लागतलं आणि तसा जर तुम्ही नाही केलास तर सगळ्यांचे जीव धोक्यात असत. ह्या घरात राहणारो खंयचोच व्यक्ती जिवंत राहूक शकत नाही, कारण तुमच्या आजोबांकडसून एक छोटी चूक झाली. पण त्या चुकीचा परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबाक भोगूचो लागणार असा. तर ऐकून सगळेजण त्या तांत्रिकाकडे एकटक बघूक लागले. असं काय झालं ज्यामुळे ह्यो सगळं भयंकर प्रकार आपल्या घरात घडाक लागलो. तेव्हा त्या तांत्रिकान सांगितल्यान की तुमच्या गावच्या स्मशानाच्या बाजूकच एक जुनाट आंबो होतं आणि त्याच आंब्याच्या झाडावर एका बाईचं आत्मो कित्येक वर्षांपासून थंय घर करून होतं. आणि जेव्हा तिचं त्या घर तोडलं गेलं तेव्हा ती पूर्णपणे पिसाळली. एखादी चेटकीन कशी असता त्याच्यापेक्षा वरचढ ताकदीचा त्या बाईचा भूत होता आणि तिने लगेचच आजोबांच्या घरात धाव घेतल्यान आणि आता ती पूर्णपणे रक्तान माकली. तिने आजोबांचा तर जीव घेतल्यान पण तिका आता रक्ताची चट लागली. ती तुमका कोणाका सोडूची नाही. आता तुमच्याकडे एकच मार्ग की हा घर तातडीन सोडून जावा, नाहीतर ती तुमका सोडूची नाही. तर हा सगळं ऐकून आम्ही सगळेजण पूर्ण घामान भिजलो. पप्पांका तर काय बोलायचं तास सुधरत नाही होता. पण ह्या सगळा तांत्रिक बोलल्यानंतर पप्पांकडे कायच पर्याय उरलो नाही होतं. तो यज्ञ तर पार पडलो, पण त्यानंतर एक क्षणसुद्धा त्या घरात थांबणं तांत्रिकाका योग्य वाटलं नाही. तो लगेचच तैसून निघालो आणि पप्पांका म्हणालो, ताबडतोब या घर खाली करा, एक क्षणसुद्धा थांबा नको. शेवटपर्यंत कळाला नाही होता की ती बाई त्यांच्या घरात इली खैसून होती आणि ह्या कळाक ती बाई कधीच देणार नाही होती, कारण ता जर कळाला तरच त्या बाईक बाहेर काढणं शक्य होऊ शकतं. पण तो जो तांत्रिक इलो होतो तो म्हणालो की ह्या सत्य कोणच शोधून काढू शकत नाही, त्यापेक्षा एकच पर्याय की हा घर सोडा. ज्यामुळे नाईलाजास्तव आमका आमच्या गावचा तर घर कायमचा सोडूचा लागला. पप्पा, मी, आई, आजी आम्ही चौघवले जण थंयचं काय सामान न घेता त्या घर सोडून गेलो. तांत्रिक म्हणालो होतो की आईची एक वस्तू बाहेर नेऊ नको, काय माहिती त्या वस्तूसून ती बाई तुमच्या माघारी येत. म्हणून मग आम्ही पूर्ण थंयचं सामान थंय सोडून त्या घरासून बाहेर पडलो आणि एका दुसऱ्या ठिकाणी भाड्याची खोली बघून थंय राहाक लागलो. सगळा होत्याचा नव्हता होऊन बसला होता. अशी काय आमच्यावर पाळी येत याचं आम्ही स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो. एका आजोबांच्या चुकीमुळे, आणि चुकी कसली, त्यांनी सहजच आपल्या स्मशानभूमीच्या रक्षणासाठी ह्यो निर्णय गावकऱ्यांसाठी घेतलेलो होतो. पण ह्या सगळ्या इतका महागात पडत ह्याचं कधीच कोणी विचार करूक नाही. त्यानंतर पुढची 10-1 वर्ष आम्ही भाड्याच्याच खोलीत राहिलो. मग पप्पांनी थोडे पैसे साठवून मग एक स्वतःचं घर घेतल्याने आणि आम्ही मग त्या ठिकाणी राहाक लागलो. पण त्या घर एकदम छोटा होता, पण आमच्या गावातला त्या आमचा मूळ पिढ्यानपिढ्याचा घर अजून ओस पडलेला असा. त्या घरात आजोबांचा तो आवाज आणि त्या भयंकर बाईचा भूत अजून तसाच असा. आता तुम्ही म्हणशाल, पण त्यानंतर तुम्ही कायच प्रयत्न करूक नाही काय? पण पप्पांनी त्यानंतर बऱ्याच लोकांकडसून त्या घरात खूप काय काय करून बघितल्याने पण जो कोण व्यक्ती यायचो तो घाबरान पळून जायचो. एका दिवसाच्या वर
थंय थांबाची कोणचीच हिंमत होऊक नाय. इतक्या थंय काहीतरी भयंकर येऊन रावला होता आणि वर्षानुवर्षा त्या सगळ्याची ताकद वाढाक लागली होती, ज्यामुळे तिका संपवणं, तिका थंयसून बाहेर काढणं कधीच कोणाक शक्य झालं नाही. ज्यामुळे आमचं आता घर कायमचं ओसाड पडलं. त्या घराकडे बघूची सुद्धा आमची आता हिंमत होत नाही. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं एका गावात घडलेलं ह्यो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसो वाटलो ता कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशी गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.